प्रिया, 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 काय झालं? अजून अपमान करायचा बाकी आहे वाटतं. प्रिया अगं का मीराची कामं तू कर हे सांगायला आलीस? प्रिया प्लीज तू बोल मंजिरी. नाही बोल तू, मला अजिबात वाईट वाटणार नाही. बोल. प्रिया मी म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आईंचा काही फोन आला का चेन्नईहून? यांच्या तब्येतीबद्दल काही कळलं तुला? ट्रीटमेंट सुरू झाली का? डॉक्टर काय म्हटले? तुला जर माहिती असेल तर प्लीज मला सांग प्लीज. नाही, नाही आला फोन. बरं मग मग तू करतेस का फोन प्लीज? का? मी का करू? का म्हणजे? म्हणजे माझा काय संबंध आहे? तूच ऐकवलंस ना मला. मी मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे. मग सत्यजित मुधोळकरांची चौकशी मी का करायची? प्रिया हे तू बोलतेस? का नको बोलू मंजिरी? तुझं म्हणणं असतं ना, तू या घराची मालकीण आहे, सगळे डिसिजन्स तू घेणार आहेस. मी कोण आहे ग? असून असून एक आश्रित. प्रिया प्लीज, हे बघ मी कालच तुला समजावून सांगितलं ना, अजूनही तो विचार तुझ्या डोक्यातून गेला नाही. तुझा खरंच गैरसमज झालाय अगं, प्लीज समजून घे. मंजिरी मला जे समजायचं होतं ना ते मी चांगलंच समजले. प्रिया चिडलीस का माझ्यावर? मी नाही ग बाई, अजिबात नाही. या घरात कोणावरही चिडायचा हक्क आहे का मला? आणि तसंही त्यातून या घरच्या मालकीणबाईंवर. बापरे, ही चूक तर मी करूच शकत नाही. प्रिया प्लीज, हे बघ तू सुद्धा या घरातलीच एक आश्रित आहे. फक्त एक आश्रित. तू असं का बोलतेस? मला असं नव्हतं म्हणायचं. रादर असा विचार सुद्धा नाही केला मी कधी. खरं तर मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानते. मंजिरी या सगळ्या गोष्टी ना फक्त बोलायच्या असतात, पण वागायला अजिबात नाही. खरं तर मला या आधीच कळायला हवं होतं की माझी आणि त्या मीराची लायकी ना एकच आहे. फरक फक्त इतकाच आहे की ती बाहेर राहते आणि मी या घरात.